नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. अमरावती शहरात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. गडगडेश्वर मंदिरासमोर संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत. आरोपी विरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर गुन्हे शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गडगडेश्वर मंदिरासमोर एक संशयित इसम घातक शस्त्रांसह उभा आहे. माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अतुल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान आरोपीच्या कमरेला लपवून ठेवलेले 2 धारदार चाकू आढळून आलेत. यामध्ये एक लोखंडी चाकू आणि एक स्टीलचा चायना चाकू असा एकूण 1500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव जाहेद शाह आबिद शाह व 21 वर्ष असून तो मुस्तफा नगर हैदरपुरा अमरावती येथील रहिवासी आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलम 425 तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती पोलिसांची ही कारवाई शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अमरावती पोलिसांची मोहीम आणखी वेगाने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.